तर भैया रिक्षा टॅक्सी चालकांसाठीच्या मराठी भाषा प्रमाणपत्राच्या कार्यक्रमावरून राजकीय वाद पेटलेला आहे। हा वाद निर्माण झालाय शिंदे सेनेच्या नेत्याच्या कार्यक्रमात। कशामुळे नेमका हा वाद झालाय आणि या कार्यक्रमावर कुणी आक्षेप घेतलाय पहा यावरचा हा रिपोर्ट। मराठी भाषेच्या कार्यक्रमात भोजपुरी धिंगाणा। मराठी सक्ती करणाऱ्यांनाच अस्मितेचा विसर। शिंदे सेनेच्या कार्यक्रमावरून राजकारण तापलं। पाहिलं, मराठी संस्कृतीची ऐशी तैशी करणारा हा प्रकार घडलाय मुंबईच्या बोरिवलीत कोरा केंद्र मैदानावर आयोजित शिंदे सेनेच्या कार्यक्रमात। राज्यातील सर्व रिक्षा टॅक्सी चालक भैयांना सरकारनं मराठी सक्तीची केली आहे। याच पार्श्वभूमीवर राज्यातील भैया रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकल्यानंतर प्रमाणपत्र वाटप करण्याचा कार्यक्रम शिंदे सेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंनी आयोजित केला होता आणि या कार्यक्रमात चक्क भोजपुरी गाण्यांचा धिंगाणा घातला। विशेष म्हणजे यावेळी भैया रिक्षा टॅक्सी चालकांनी शिंदे सेनेची उपकरणं गळ्यात घालून भोजपुरी गाण्यांवर ताल धरला। त्यामुळे आता विरोधकांनी शिंदे सेनेवर निशाणा साधलाय। खरं म्हणजे प्रकाश सुर्वेंवर किती बोलावं, कुठल्या कुठल्या प्रकरणात ते कसे कसे उघडे होत चाललेत। भर स्टेजवर चुम्मा चुम्मी करणारा आमदार जो भोजपुरीवाला आहे, यूपी बिहारवाले ते पण गणपती आणत असतील तर असा धांगड धिंगाणा ते घालणार नाहीत, कारण ते भाविक आहेत, कारण ते देवभूमीत राहतात। हा धांगड धिंगाणा आहे आणि तो धांगड धिंगाणा करून कोणाला खुश करतायत तुम्ही? एक तर भोजपुरीवाल्यांचा अपमान करताय, तुम्ही यूपी बिहारवाल्यांचा पण अपमान करताय। हे कुठले संस्कारी आहेत? आणि फक्त बाळासाहेबांना घेऊन दुकान चालवायचं आहे, त्यामुळे हे दुकान चालवणारे गद्दार आहे। मी कालच साम टीव्हीवरती तो तातडीने तो व्हिडिओ बघितला आणि त्याची दखल म्हणून घेऊन आम्ही विचारणा पण केली, पण योगायोगाने आम्ही त्या कार्यक्रमाला तिकडे होतो। पूर्ण जो कार्यक्रम जो होता तो मराठीच्या वरतीच आधारित होता। एक भोजपुरीचा स्किट लोकांच्या मागणीवरून घेऊन त्यांनी करण्याचा प्रयत्न केला होता आणि तेवढंच दाखवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला। मला असं वाटते कार्यक्रम काय होता, सांस्कृतिक कार्यक्रम काय होता, त्यापेक्षा ते लोकांना मराठी पत्रक वाटपाचा कार्यक्रम होता, ह्याच्याकडे का लक्ष गेलं नाही मला हे समजत नाही। जे टीका करतायत ना, 4 लोकांना तरी त्यांनी शिकवण्याचं काम केलंय का? तर दुसरीकडे भोजपुरी गाण्यावरून प्रताप सरनाईकांनी प्रकाश सुर्वेंचे कान टोचलेत। थेट स्टेजवरून सरनाईकांनी सुर्वेंना सूचना केली आहे। आमचे काही अमराठी रिक्षा टॅक्सी चालक जे आहेत ते काही उत्तर प्रदेशचे आहेत, काही बिहारचे आहेत, काही गुजरातचे आहेत, काही साऊथ इंडियन म्हणजे केरला तामिळनाडूचे सुद्धा आहेत। त्यामुळे हिंदी सुद्धा काहीतरी कार्यक्रम ठेवायला पाहिजे, भोजपुरी कार्यक्रम ठेवायला पाहिजे। परंतु ज्या वेळेस व्यासपीठावर आपण सगळे असू त्यावेळेस फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये मराठीचाच जय जयकार झाला पाहिजे, अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी ठेवा। इतकंच नाही तर मालाडमध्ये भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मराठी न बोलता येणाऱ्या चालकांना मराठी प्रमाणपत्र वाटण्यात आल्याचं समोर आलंय। मराठी सक्ती करणारे सरकारमधले मराठी नेतेच भोजपुरी गाण्यावरती धिंगाणा घालत प्रमाणपत्राची उधळण करत आहेत। त्यामुळे शिंदे सेनेने खरंच मराठी सक्तीचा निर्धार केलाय की हा फक्त एक दिखावा आहे, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई।